माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक शुभेच्छा। हे ठिकाण पाहत असाल, हे कुठे आहे आणि कोणते ठिकाण आहे याचा विचार करत असाल। हे देवाचे घर आहे, आपण प्रथम उघडलेली प्रार्थनेची जागा, त्यासाठी बांधलेली इमारत। त्यानंतर तिथे इतकी गर्दी झाली की लोकांना बसता येईनासे झाले। मग त्या इमारतीच्या मागच्या भागात असलेली जागा प्रभूने दिली। तिथे छप्पर टाकून 3 मोठे मंडप उभारले गेले आणि तिथेच ती प्रार्थना पार पडली। त्या दिवसात 30,000 लोकांपर्यंत येऊ लागले। त्याच ठिकाणी असलेले स्टेज हेच आहे। याच ठिकाणी वचन प्रचारित करण्यात आले। या ठिकाणी हजारो लोक येऊन आपली साक्ष दिलेली आहे। येशूने तारण दिले, अभिषेक केले आणि आरोग्य दिले याबद्दल या आठवणी म्हणून आजही आम्ही ते तसे जपून ठेवले आहे। याच्या नंतरच प्रभूंनी देवाचे मंडप दिले आणि तिथेच त्याने आपल्याला मार्गदर्शन केले। आजच्या दिवशी प्रभू माझ्यासाठी कोणते वचन ठेवले आहे असे तुम्ही विचार करताय। स्तोत्रसंहिता 71 वचन 21, तू माझे महत्व वाढव आणि माझ्याकडे वळून माझे सांत्वन कर। एका भक्ताचे एक सुंदर प्रार्थना आहे। हीच प्रार्थना आपण करायला हवी। प्रभू, माझे महत्व वाढव आणि माझे सांत्वन कर। तुम्हाला प्रत्येक वेळी एक धीर देणे आवश्यक आहे। हृदय जखमी झाले आहे आणि अंतःकरणात एक वेदना आहे। तुम्ही एका मानसिक दुःखात आहात। एक दिलासा, एक धीर हवा आहे। कोणीतरी येऊन धीर दिला तर किती छान होईल असे वाटत असे। कोणीतरी येऊन दिलासा दिला की मनाला खूपच शांती मिळते, एक प्रकारचा धीर मिळतो असे आपण म्हणतो। त्याचप्रमाणे प्रभू आपल्याला धीर देतो असे विश्वासाने ते वचनात सांगतात। ते धीर देणारे आहे। अनेक वेळा त्यांनी मला धीर दिला आहे। खूपच थकून गेलेलो आणि गोंधळलेल्या या काळात येऊन त्यांनी मला दिलासा दिला आणि उभे राहायला मदत केली। माझे सेवाकर्म तू धैर्याने कर, निराश होऊ नकोस। या सगळ्या गोष्टी पाहून गोंधळून जाऊ नकोस। या सगळ्या गोष्टी घडणारच आहेत, पण त्यामध्ये मी राहून तुला मार्गदर्शन करीन। तू धीर धर। मला ते सांत्वन मिळाले आहे, म्हणून मी धैर्याने म्हणू शकतो की तू मला पुन्हा सांत्वन देशील। तुमच्या आयुष्यातही प्रभूने किती वेळा तुम्हाला धीर दिला आहे। तुम्ही वॉक विथ जीसस पाहताना त्याने तुम्हाला धीर दिला आहे, तुम्हाला दिलासा दिला आहे। तोच प्रभू पुढेही तुम्हाला धीर देईल, तुम्हाला महत्व वाढवेल। प्रभू म्हणतो, मी तुला महत्व वाढवून धीर देईन, तुम्ही यावर विश्वास ठेवता का? तो भक्त विश्वासानेच म्हणतो, तू मला पुन्हा वाढवशील, पुन्हा मला धीर देशील। मी विश्वास ठेवतो प्रभू, असे म्हणतो। मग आज तुमच्या आयुष्यातही तुम्ही येऊन प्रभूला हे सांगायला हवे, प्रभू, मी काही सन्मान गमावला आहे। मी माझे मोठेपण गमावले आहे। आमच्या घरी मला आदर दिला जात नाही। मी ज्या ठिकाणी काम करतो तिथे मला सन्मान नाही। माझे वरिष्ठ मला कमी लेखतात, अपमान करतात। माझ्यावर यायला हवी असलेली सारी प्रतिष्ठा अडवली जात आहे। ते मला बढती देत नाहीत, काहीतरी कारण सांगून थांबवतात। त्यामुळे मी मोठेपणा मिळवू शकत नाही। व्यवसायात मी किती कष्ट घेतो, किती मेहनत करतो, तरीही मला कोणताही मोठेपणाचा आशीर्वाद दिसत नाही। सुरुवातीला सगळे छान होते, पण आता सगळे हळूहळू कोसरत चालले। परिस्थिती पाहिली तर जीएसटी म्हणतात, कर म्हणतात, ह्या त्या कारणे सांगतात। सगळे गेले, त्यामुळे मी माझे सगळे मोठेपण गमावून उभा आहे। तुम्ही अशा प्रकारे खचून गेलात का? परमेश्वर तुम्हाला पुन्हा उंचावेल। ज्या ठिकाणी तुम्ही लाजिरवाण्या अवस्थेत उभे आहात त्याच ठिकाणी तो तुम्हाला उंच स्थानावर नेईल। परमेश्वर तुम्हाला पुन्हा धीर देईल, हीच आहे त्याची तुमच्यासाठीची वचने। तुम्ही परमेश्वराकडे पाहून म्हणा, प्रभू, मला विश्वास आहे की तुम्ही मला पुन्हा उंचावाल, मला धीर द्याल। तो विश्वास तुम्ही जाहीर करून बघा। आताच तुमच्या अंतःकरणात एक शांती आणि धीर येईल। ती सगळी वेदना नाहीशी होईल आणि परिस्थितीत एक बदल तुम्हाला दिसेल। मी अनेक वेळा असे अनुभवले आहे। हो,
मीही तुमच्यासारखाच एक दुःख भोगणारा माणूस आहे. याच प्रार्थनेच्या मंडपात या जागेत मी कित्येक वेळा अश्रू ढाळले आहेत. पूर्णपणे कोसळलेल्या अवस्थेत मी त्याच्या पायाशी आलो आणि प्रभूने याच ठिकाणी मला भेटून धीर दिला आहे. त्यांनी मला उंचावले आहे. आता प्रभू तुम्हालाही उंचावतील. निराश होऊ नका. आता प्रभूकडे पाहून सांगा, प्रभू तुम्ही पुन्हा एकदा मला उंचावाल. ज्या ठिकाणी लोकांनी मला कमी लेखले त्याच ठिकाणी तुम्ही मला उंचावाल, मला धीर द्याल. म्हणा, मी विश्वास ठेवतो असे सांगा. हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, प्रभू मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवतो. तुम्ही मला पुन्हा उंचावाल, पुन्हा धीर द्याल, मी यावर विश्वास ठेवतो. मी हे येशूच्या नावाने या क्षणापासून स्वीकारतो. मला धीर देणाऱ्या देवाचे धन्यवाद. धन्यवाद देत मी तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन.